नागपुर महानगर पालिका की ओर से 5 जून विश्व पर्यावरण दिवस से 21 जून अंतर्राष्ट्रीय योग दिवस तक 15 दिवसीय मेगा स्वच्छता एवं पर्यावरण संरक्षण अभियान चलाया जाएगा। महापौर ने बताया कि अभियान का शुभारंभ नंदीग्राम सहित नागपुर के विभिन्न जोन में प्रतीकात्मक वृक्षारोपण से होगा। इसके बाद स्वयंसेवी संस्थाओं, जनप्रतिनिधियों और नागरिकों की सहभागिता से झीलों, उद्यानों, खेल मैदानों, घाटों तथा धार्मिक स्थलों की सफाई की जाएगी। अभियान के तहत अलग अलग दिनों में विशेष स्वच्छता कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। शहर के स्लम क्षेत्र में भी स्वच्छता अभियान चलाया जाएगा। महापौर ने कहा कि इस पहल का उद्देश्य अधिकतम जनभागीदारी सुनिश्चित करना है। अभियान का समापन 21 जून को योग दिवस पर होगा। इस दौरान 5 लाख पौधे लगाए जाने का लक्ष्य रखा गया है। 5 जून हा पर्यावरण दिवस आहे। 5 जून नंतर 21 जून हा आपला योगा दिवस आहे आणि ह्यामध्ये जे 15 दिवस मिळतात त्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण व्हावं या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर सुंदर स्वच्छ व्हावं या अर्थाने एक मेगा ड्राईव्ह घ्यायचं असं महानगरपालिकेने म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून खरं तर ते ठरवलं आहे। या 15 दिवसांच्या मध्ये पहिल्या दिवशी आपण जागतिक पर्यावरण या अर्थाने नंदीग्राम येथे आणि शहरातील विविध ठिकाणी झोन वाईज त्या भागातील नगरसेवक, त्या भागातील स्वयंसेवी संस्था अशा सर्वांच्या माध्यमातून काही ठिकाणी ट्री प्लांटेशन करायचं असं ठरवलं आहे। मात्र त्या दिवशी ट्री प्लांटेशन आपण पूर्ण करणार नाही, तर ते सिम्बॉलिक असणार आहे, कारण या दिवसांमध्ये लावलेली झाडं तशा प्रकारे जगणार नाही। तर त्यासाठीची पूर्वतयारी पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये करून मग आपण तो ड्राईव्ह पूर्ण करणार। आणि हा जो 15 दिवसांचा उपक्रम आपल्याला सांगितला याच्यामध्ये असं आहे की महानगरपालिका, सगळ्या शहरातील बहुतेक सगळ्या स्वयंसेवी संस्था ज्या पर्यावरणासोबत काम करतात, पर्यावरणासाठी काम करतात, आपले वृत्तपत्र समूह, बिल्डर्स लॉबी जी आहे, नरेटको झालं, क्रेडाई झालं, जे लोक आहेत, विविध वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे म्हणजे सर्व क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक, या सर्व लोकांना म्हणजे सकाळी उद्यानात फिरणारी माणसं असतील, सगळ्याच्या सगळ्या लोकांचा सहभाग या उपक्रमात व्हावा हे अपेक्षित आहे। शेड्यूल असा ठरवला आहे की 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 6 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक दिवस ते करू, म्हणजे एक दिवस 6 तारखेला लेक क्लिनिंग आहे, 7-8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतो आहे शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर, मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं आणि या सगळ्या गोष्टी आपण करणार। एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे, सगळ्याच्या सगळ्या घाटांची। त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही, तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की तिथे आज काय कमतरता आहे, आज जाऊन बघून येणं। आणि मग त्यानंतर त्या दिवशी जेव्हा स्वच्छता करणार असू त्यावेळी त्या ठिकाणी काही डस्टबिन टाकता येतील का, काही कुठली गरज आहे ती गरज पूर्ण करता येईल का, जी कमी पैशाची असेल, अशा सगळ्या गोष्टी करण्याचं आपण ठरवलेलं आहे। एखाद दिवशी आपण पूर्ण स्लममध्ये स्वच्छता करण्याची असं ठरवलेलं आहे। तर आणि योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे। किती झाडं लावण्याचं लक्ष ठेवलं? आपण महानगरपालिका म्हणून 5 लाख झाडांचा लक्ष्य आपण ठेवलेलं आहे आणि सगळी नगरसेवक मंडळी ज्यांना आपण 200 ते 500 झाडांचा टार्गेट, ज्यांच्या ठिकाणी जशी उपलब्धता असेल, काही लोक आणि असं नाही की ते त्यांनी प्रभागात लावावी, तर ते महानगरपालिकेने ही जागा डिफाईन करण्याचं ठरवलेलं आहे, काम सुरू केलेलं आहे। नागनदीच्या काठानी असेल, पिवळी नदीच्या काठानी असेल, जी जागा आपण असं म्हणतो की नदीच्या बाजूची जी सोडायची आहे त्या ठिकाणी जर आपण वृक्षारोपण केलं तर ती जागा तशा प्रकारे आणखी मजबूत राहणार आहे, भूस्खलन होणार नाही, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। अनेक उद्यानं आहे जिथे आणखी झाडं लावण्यासारखी स्थिती आहे, डम्पिंग यार्ड आहे आपले, असे अनेक ठिकाणं आहे जे महानगरपालिकेने डिफाईन केले आहे। काही आपले नगरसेवक सांगतात आहे, काही आपले झोनचे जे लोक आहे, महानगरपालिकेच्या नागपूर सुधार करण्याच्या अशा ज्या काही जागा, या सर्व जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं ठरवलेलं आहे। योगा डे म्हणून काय? योगा डे म्हणून आपल्या इथे आपल्याला माहिती आहे महानगरपालिका दरवर्षी मोठा कार्यक्रम योगा डेचा करत असते। माननीय मोदीजींच्या सांगण्याच्या नंतर अतिशय मोठ्या प्रमाणात महानगरपालिका त्यात भाग घेते। मी आपल्याला एवढंच सांगेन की हा जो 15 दिवसांचा ड्राईव्ह आम्ही घेतला आहे, या ड्राईव्हमध्ये माननीय सत्तापक्ष नेते, माननीय उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सगळे नगरसेवक, सगळे गटनेते हे सर्व आपण एकत्र येऊन मिळून काम करतो आहे। आणि यासाठी माननीय अनिलजी सोले जे आमचे मार्गदर्शकही आहे, माननीय दयाशंकरजी तिवारी, म्हणजे पक्ष म्हणून सुद्धा
पक्षातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व पक्षातील सर्व सन्माननीय लोकांचा देखील यामध्ये सहकार्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे. निश्चितपणे काही वेळा असं झालं आहे की जेव्हा खूप पाऊस येऊन गेला आहे त्या ठिकाणी अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे अडचण झालेली आहे. पण यावेळी महानगरपालिकेने माननीय कमिशनर साहेब, मी स्वतः, माननीय स्थायी समितीचे अध्यक्ष, उपमहापौर यांनी देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी दौरे केले आहे. जे रेल्वे ब्रिजेस वगैरे जिथे आहे तिथे तुम्ही म्हणताय हे माझ्या लक्षात येत आहे आणि त्या ठिकाणी पाणी निघून जाईल म्हणून तात्पुरती पण पॅक ड्रेन हे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.